नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान भाजपाच्या अमरावतीचे नेते नवनीत राणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्यांनी व्हिडिओद्वारे त्यांना धमकी दिली असून यामुळे अमरावतीत पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. भाजपाच्या फायरब्रँड नेत्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना याआधी अनेक वेळा धमक्या देण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणात पोलीस यंत्रणा तपास करत आहे. भाजपाचे नेते नवनीत राणे यांना अज्ञातांद्वारे धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या धमकी देणाऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल करून धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. भाजपाचे नेते नवनीत राणा यांना आलेल्या धमक्यांमध्ये त्यांना अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरून शिवीगाळ करण्यात आली आहे. या व्हिडिओ शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने त्यांना अंधभक्त म्हणत जातीवादी भाषा केली तर आमच्यापेक्षा वाईट कोणी नाही अशी हिंदी भाषेत व्हिडिओ व्हायरल केली आहे. भाजपाचे नेते माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर सोशल मीडियावर रील्स तयार करून त्यांना गळा कापण्याची आणि जीवाने मारण्याची धमकी दिलेली आहे. यात अश्लील शिवीगाळ केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी अनेक वेळा नवनीत राणे यांना अशाच धमक्या आल्या आहे. जीव मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गोये यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमरावतीच्या नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याने महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्य सरकारला जेरीस आणणारी अनेक आंदोलने केली होती. उद्धव ठाकरे यांचे वांद्रे कलानगर येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणून आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपाने त्यांना खासदारकीचे तिकीट दिले होते, परंतु लोकसभेला त्यांचा पराभव झाला.